नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत त्या वीरांगनेची कथा जिने इंग्रज साम्राज्यालाच हादरवून सोडलं। ती म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई। राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1828 रोजी वाराणसी येथे झाला। त्यांचे बालनाव होते मणिकर्णिका तांबे। घरात त्यांना प्रेमाने मनू म्हणत। त्यांचे वडील मोरोपंत तांबे आणि आई भागीरथीबाई। लहानपणापासूनच मनू खूप धाडसी होत्या। तलवारबाजी, घोडेस्वारी, धनुर्विद्या हे सर्व त्यांनी लहान वयातच शिकले। खेळण्यात नव्हती तिला बाहुली गुडी, हातात होती तलवार, डोळ्यात ज्वाला जुनी। हातात होती तलवार, डोळ्यात ज्वाला जुनी। 1842 मध्ये त्यांचा विवाह राजा गंगाधरराव यांच्याशी झाला आणि त्या झाशीच्या राणी बनल्या। लग्नानंतर त्यांचे नाव ठेवले गेले लक्ष्मीबाई। त्यांना एक मुलगा झाला, पण तो लहानपणीच वारला। नंतर त्यांनी दत्तक मुलगा घेतला, दामोदरराव। त्या काळी भारतात इंग्रजांचं राज्य होतं। इंग्रज गव्हर्नर जनरल यांनी डॉक्ट्रिन्स ऑफ लॅप्स नावाची नीती लागू केली। या नीतीनुसार ज्या राजाला नैसर्गिक वारस नसेल त्याचे राज्य इंग्रज ताब्यात घेणार। झाशीवरही हीच वेळ आली। इंग्रजांनी झाशी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, पण राणी लक्ष्मीबाईंनी स्पष्ट सांगितले, मैं अपनी झाशी नहीं दूंगी। झाशीच्या मातेची शपथ तिने घेतली। मरण येईल पण गुलामी न स्वीकारली। झाशीच्या मातेची शपथ तिने घेतली। मरण येईल पण गुलामी न स्वीकारली। 1857 मध्ये भारतात मोठा बंड पुकारला गेला। त्याला पहिला स्वातंत्र्य संग्राम म्हणतात। तात्या टोपे आणि नानासाहेब यासारख्या नेत्यांनी इंग्रजाविरुद्ध लढा उभारला। राणी लक्ष्मीबाईही त्या लढ्यात उतरल्या। राणी घोड्यावर बसून हातात तलवार घेऊन सैन्याचे नेतृत्व करत होत्या। त्यांचा आवडता घोडा बादल एक प्रसंग अतिशय प्रसिद्ध आहे। जेव्हा इंग्रजांनी झाशीला वेढा दिला तेव्हा राणीने आपल्या दत्तक मुलाला पाठीवर बांधले आणि किल्ल्याच्या भिंतीवरून घोड्यावरून उडी मारली। मातृत्वही जपलं, शौर्यही जपलं। तिने रणांगणात इतिहासच लिहिला। मातृत्वही जपलं, शौर्यही जपलं। तिने रणांगणात इतिहासच लिहिला। राणीने ग्वाल्हेर येथे इंग्रजाविरुद्ध शेवटची लढाई दिली। 18 जून 1858 रोजी त्या रणांगणात शहीद झाल्या। त्यांचे वय होते फक्त 29 वर्ष। त्यांच्या शौर्याची गाथा आजही प्रत्येक भारतीयाच्या हृदयात जिवंत आहे। महाकवी सुभद्रा कुमारी चौहान यांनी त्यांच्यावर कविता लिहिली, खूब लढी मर्दानी ओ तो झाशीवाली राणी थी। राणी लक्ष्मीबाई फक्त एक राणी नव्हत्या, त्या स्त्री शक्तीचं प्रतीक होत्या। त्यांनी दाखवून दिले की स्त्री कमकुवत नसते, ती वेळ आली तर इतिहास घडवते। जिथे जिथे अन्यायाचा अंधार पसरतो तिथे तिथे लक्ष्मीबाईचा जाज्वल्य दीप उजळतो। जिथे जिथे अन्यायाचा अंधार पसरतो तिथे तिथे लक्ष्मीबाईचा जाज्वल्य दीप उजळतो। रक्ताचा प्रत्येक थेंब सांगतो आजही स्वातंत्र्याची किंमत बलिदानातच मोजली जाते खरी। रक्ताचा प्रत्येक थेंब सांगतो आजही स्वातंत्र्याची किंमत बलिदानातच मोजली जाते खरी। जय हिंद, जय झाशी। मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।